चला तर आज आपण बघणार आहोत अशा मऊ लुसलुशीत होटा न खाता येतील अशा लाल भोपळ्यापासून दशम्या कशा बनवायच्या। तर कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते। एकदा जर केली तर आठवड्यात नक्की 2 वेळा करून पाहाल, इतकी चविष्ट दशमी लागते। चला मग पटकन रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। मऊ लुसलुशीत 2-4 पदर पडलेली दशमी कशी बनवायची तर त्यासाठी मी इथं भोपळं शिजवून घेतलेला आहे, यावरचं साल पण काढलेला आहे। आता याला थोडा हाताने मॅश करून घेते किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता। जर जास्त शिजलं तर लई वेळ पण लागत नाही, लगेच मॅश होऊन जातं। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। इथं भोपळंही मी मॅश करून घेतलेला आहे, हाताने तुम्ही मॅशर न केलं तरी पण चालतं। नंतर यामध्ये टाकून देते अर्धी वाटी असा खिसून घेतलेला गूळ। आता गूळ पण यामध्ये असंच मॅश करून घ्यायचा। नंतर यामध्ये टाकून देते थोडंसं मीठ। तुम्ही यामध्ये वेलायची पण टाकू शकता किंवा खिसून जायफळ पण टाकू शकता, तर मी तर जायफळ पण टाकलं नाही आणि वेलायची पण टाकली नाही। आता यामध्ये टाकून देते 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं। आता याचं कणिक मळून घ्यायचं, असं घट्टसर कणिक मळून घ्यायचं। यामध्ये आणखीन थोडं पीठ लागलं तर टाकू शकता तुम्ही। इथे मला 1.5 वाटी पीठ लागलेला आहे। यामध्ये थोडा पण दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही। आपल्या त्या भोपळं शिजलेलं आहे याच्यातच कणिक मळून तयार होतं आणि नंतर गुळाला पण पाणी सुटतं त्यामुळे। नंतर यामध्ये टाकून देते थोडंसं तूप, तुपाचं मोहन टाकून देते आणि परत कणिक मळून घेते थोडं। इथं असं कणिक मळून तयार झालेलं आहे मऊ। आता याला थोडं ठेवून देऊ 2 मिनिटं साईडला। तर आता लगेच घेऊ आपण बनवायला दशमी। आता कणिकाचा गोळा तोडून घेते इथे मी। अगोदर थोडं लाटून घ्यायचं याला। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी करू शकता। आता लाटून घेतल्यानंतर यावर थोडंसं सुकं पीठ टाकून देते, नंतर तेल पण लावून घेते, परत एक घडी घालून घेते, नंतर परत सुकं पीठ टाकून देते, परत एक घडी घालून घेते। आपण जसं पोळी करतो तसंच परत असं करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। परत सुकं पीठ टाकून द्यायचं, नंतर परत तेल लावून घ्यायचं आणि गोल आकार वाटीसारखा करून असं मोदकासारखं परत दाबून घ्यायचं। यामुळे आपल्या दशमीला पदर पण छान पडतील। सिलेक्टचा उंडा काढून घ्यायचा किंवा मध्येच दाबून ठेवायचा। आता लाटून घेऊत आपण दशमी। तुम्हाला गरज पडली तर तुम्ही खाली कोरडं पीठ लावू शकता, नाही किंवा तुम्ही तेल पण लावू शकता। इथं मी तेल पण लावलंय थोडं खाली। तूप टाकल्यामुळे खाली दशमी
चिकटणार नाही पोळपाटाला. आता गोल आकाराची लाटून घ्यायची. इथे दशमी लाटून तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपला तवा पण गरम झालेला आहे. आता करून घेतलेली दशमी यावर तव्यावर टाकून देते. आणि खालची साईड अगोदर भाजून घ्यायची. इथं खालची साईड भाजलेली आहे. वरून थोडंसं तेल लावून घेते. आता वरची साईड भाजून घ्यायची. परत वरतून थोडंसं तेल लावून घेते. आता दोन्ही साईड खरपूस अशा भाजून घ्यायच्या. आता खरपूस अशी भाजून तयार आहे. आता मी घेते काढून. काय जबरदस्त झाली ना अशी मऊ लुसलुशीत दशमी आपली होटाना खाता येईल अशी झालेली आहे. कशी वाटली दशमीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.